वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भूगोल हा विषय कला शाखा आणि विज्ञान शाखा म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्सला नाही आहे, आर्ट्स आणि सायन्स म्हणजे या दोन शाखांना हा विषय उपयोगी आहे. यामधील आपण प्रकरण क्रमांक 5 जागतिक हवामान बदल या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत, जो स्वाध्याय दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, स्वाध्याय दिलेला आहे पुस्तकातला. साखळी पूर्ण करायची आहे. अ गट, ब गट आणि क गट. अ गटामध्ये बाबी दिलेल्या आहेत. बर्फाचे वितळणे, सौरतापाचे परिणाम, हरितगृह वायू, जागतिक हवामान बदल. ब गटामध्ये मिथेन, पृथ्वीवरील सरासरी तापमान, अवकाळी पाऊस, समुद्र पातळीत वाढ. क गटामध्ये पूर, शेती, पृथ्वीवरील जीवसृष्टी, आवर्ताच्या संख्येत वाढ असे 3 गट दिलेले आहेत. लेखन करताना अ गट लिहून घ्यायचा आणि त्याच्यासमोर ब आणि क गटातली जोडी शोधायची आहे. ती आपण पाहूया. क्रमांक 1 दिलेला आहे बर्फाचे वितळणे. त्याची ब गटामध्ये जोडी लागते समुद्र पातळीत वाढ आणि क गटामध्ये पूर अशी साखळी लावायची. 2 सौरतापाचे परिणाम, पृथ्वीवरील सरासरी तापमान, आवर्ताच्या संख्येत वाढ. क्रमांक 3ची जोडी पाहू आपण. हरितगृह वायू, मिथेन, पृथ्वीवरील जीवसृष्टी. 4 जागतिक हवामान बदल, अवकाळी पाऊस, शेती अशी साखळी पूर्ण होते. स्क्रीनशॉट काढून घ्या. क्रमांक 2चा प्रश्न आहे दुसरा, चुकीचा घटक ओळखा. काही घटकांचा गट दिलेला आहे, त्यात एक घटक चुकीचा आहे, तो ओळखायचा आणि लिहायचा. 1 जागतिक तापमानवाढीची कारणे. अ हरितगृह वायूंचे उत्सर्जन, आ निर्वनीकरण, ई सूर्याचे भासमान भ्रमण, ई औद्योगिकीकरण. आता जागतिक तापमानवाढीची 3 कारणं आहेत, पण यामधलं एक कारण तापमानवाढीला कारण नाही आहे, म्हणून तो चुकीचा घटक आहे. तो घटक आहे ई सूर्याचे भासमान भ्रमण. चुकीचा घटक आहे, तापमानवाढीचं कारण नाही. 2 हवामान बदलाचे मापदंड. पर्याय अ हिमनदीचे आक्रसणे, आ पुरांच्या वारंवारतेत वाढ, ई आवर्ताच्या वारंवारतेत वाढ आणि ई कमाल आणि किमान तापमानात वाढ. यामध्ये मापदंड नसलेला घटक आहे ई कमाल आणि किमान तापमानात वाढ हा चुकीचा घटक आहे. क्रमांक 3 हवामान बदल अभ्यासण्याची साधनं दिलेली आहेत. 4 दिली आहेत, त्यातलं एक नाही आहे, ते ओळखायचं आहे. अ हिमाच्या गाभ्यातील नमुने, आ प्रवाळ भित्ती, ही वृक्षखोडांवरील वर्तुळे आणि प्राचीन किल्ले. आता यामध्ये हवामान बदल अभ्यासण्याचं कारण ई जे आहे प्राचीन किल्ले ते साधन नाही, बाकीचे आहेत, म्हणून चुकीचा घटक ई. 4 जागतिक हवामान बदल रोखण्याचे उपाय. 4 दिलेत, त्यातला एक उपाय नाही आहे, तो ओळखून लिहायचा चुकीचा घटक. अ रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरावर बंदी. आ वृक्षारोपणास चालना आणि निर्वनीकरणावर बंदी आणणे. ई सार्वजनिक वाहतुकीस बंदी आणि ई जीवाश्म इंधनाच्या वापरावर बंदी आणणे. यामधला चुकीचा घटक आहे ई सार्वजनिक वाहतुकीस बंदी. हवामान बदल रोखण्याचा तो उपाय नाही. प्रश्न क्रमांक 3 आहे, भौगोलिक कारणे लिहा. 1 हवामान बदल अभ्यासणे महत्त्वाचे आहे. 2 भविष्यात मालदीव बेट नकाशातून नाहीसे होण्याची शक्यता आहे. 3 हिमरेषा आक्रसत आहे. 4 अवर्षण आणि पुरांच्या वारंवारतेत वाढ होत आहे. आता आपण याची कारणं लिहूया. भौगोलिक कारणे लिहा. क्रमांक 1 हवामान बदल अभ्यासणे महत्त्वाचे आहे. उत्तर हवामान हा निसर्गातील चलघटक असून तो सतत बदलत असतो. प्राचीन किंवा पुरा हवामानाच्या अभ्यासातून असे दिसून येते की हवामान बदल ही दीर्घकालीन नैसर्गिक क्रिया असून त्यात हिमयुगाची व हिमानी आंतरहिमानी कालखंडाची आवर्तने चालूच असतात. मात्र सध्याच्या हवामान बदलाची गती ही जास्त असून त्याचा एकंदरीतच मानवी जीवन, पर्यावरण व पृथ्वीच्या शाश्वत स्थितीवर परिणाम होत आहे. त्यामुळे या संदर्भात कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याचा आढावा घेऊन मानवी जीवन व पर्यावरण सुरक्षित करण्यासाठी पृथ्वीवरील हवामान बदलाचा सतत आढावा घेणे व अभ्यास करणे गरजेचे आहे. भौगोलिक कारणे लिहा. क्रमांक 2
भविष्यात मालदीव बेट नकाशातून नाहीसे होण्याची शक्यता आहे. उत्तर, 20व्या शतकात जगाचे सरासरी तापमान सतत वाढत आहे. या तापमान वाढीमुळे पर्वतीय प्रदेशातील हिमक्षेत्र आक्रसत आहे. हिमनद्या वेगाने वितळत आहेत व ध्रुवीय प्रदेशातील बर्फही वितळत आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणजे सागराची पातळी इसवी सन 1880 पासून दरवर्षी सरासरी 3 मिलीमीटरने वाढत आहे. समुद्र पातळीतील ही वाढ जर अशीच चालू राहिली तर मालदीव व महासागरातील इतर अनेक बेटे ही समुद्राच्या पाण्यात बुडून नाहीशी होण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर जगातील अनेक देशांचे किनारी प्रदेशही समुद्रात बुडून नष्ट होण्याची ही शक्यता आहे. भौगोलिक कारणे लिहा. क्रमांक 3, हिमरेषा आक्रसत आहे. उत्तर, ज्या एका ठराविक उंचीच्या वरील भूप्रदेश वर्षभर हिमाच्छादित राहतो त्या उंचीस हिमरेषा म्हणतात. याचाच अर्थ वर्षभरातील तापमान ऋतूप्रमाणे चढउतार होऊन देखील या उंचीवरील प्रदेश सदैव बर्फाच्छादित राहतो. मात्र 20व्या शतकातील तापमान वाढीमुळे जगाचे सरासरी तापमान वाढत आहे. त्यामुळे उन्हाळे तीव्र व दीर्घ होत आहेत. याचाच परिणाम म्हणून पूर्वीच्या हिमरेषेच्या तुलनेत अधिक उंचावरील बर्फ वितळत असून हिमरेषा वरवर सरकत आहे किंवा हिमरेषा आक्रसत आहे. आणि ही आकृती काढायची आहे. ही पूर्वीची हिमरेषा आणि सध्याची हिमरेषा. आकृती 5.3 आक्रसलेली हिमरेषा. 5व्या प्रकरणात 3री आकृती ही आहे. इथे अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकात पाहून काढा आणि जिथे आवश्यक आहे तिथे आकृती काढणं गरजेचं आहे. कारणे लिहा. क्रमांक 4, अवर्षण व पुरांच्या वारंवारतेत वाढ होत आहे. उत्तर, जागतिक सरासरी तापमान वाढ व हवामान बदल यामुळे काही गंभीर समस्या उद्भवत आहेत. त्यापैकी प्रमुख समस्या म्हणजे पावसाचा लहरीपणा वाढत आहे, आवर्ताची संख्याही वाढत आहे व गैरमोसमी अवकाळी पावसाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळेच कधी पावसाचा अभाव तर कधी अकस्मात पाऊस. या समस्यांमुळे अवर्षण व पुरांच्या वारंवारतेत वाढ होत आहे. प्रश्न 4, टिपा लिहा. 1, प्रवाळ भित्तीचे विरंजन. 2, आकस्मिक पूर. 3, पुरा हवामानशास्त्र अभ्यासण्याची साधने. 4, हरितगृह वायू. टिपा लिहा. क्रमांक 1, प्रवाळ भित्तीचे विरंजन. उत्तर, प्रवाळ हे समुद्रातील सूक्ष्मजीव असून ते वसाहतींच्या स्वरूपात राहतात. हे सूक्ष्मजीव आपल्या पेशींमधून शैवाळाला बाहेर काढतात व हे शैवाळ विविध रंगाचे असतात. मात्र प्रवाळ हे तापमानास खूपच संवेदनशील असतात. जर तापमान वाढले तर प्रवाळात विरंजनाची क्रिया घडते व त्यामुळे प्रवाळ रंगहीन बनतात. जर ही प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहिली तर अंतिमतः प्रवाळ मरतात. थोडक्यात प्रवाळ भित्तीचे विरंजन ही तापमान वाढीचा परिणाम दर्शवतेच, शिवाय भविष्यकालीन धोक्याची ती सूचकही आहे. टिपा लिहा. क्रमांक 2, आकस्मिक पूर. उत्तर, पूर आणि आकस्मिक पूर यात मूलतः खूप फरक आहे. पावसाळ्याच्या ऋतूत दीर्घकाळ सतत पाऊस पडत राहिला तर प्रदेशात पूर येतो. या तुलनेत आकस्मिक पूर ही हवामानातील बदलामुळे होणारी आकस्मिक घटना आहे. 20व्या शतकात जागतिक तापमानात सतत वाढ होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या तापमान वाढीचा एक परिणाम म्हणजे आवर्ताच्या निर्मितीत होणारी वाढ व त्यामुळे अकस्मात पडणारा अवकाळी पाऊस होय. हा अवकाळी पाऊस व आवर्ताची तीव्रता इतकी जास्त असते की त्यामुळे अल्पावधीत खूप पाऊस पडतो. काही वेळेस बर्फाच्या वितळण्याचा वेग एकदम वाढल्यामुळेही नदी प्रवाहात पाण्याचा प्रवाह वाढतो. अशा दोन्ही परिस्थितीत त्या प्रदेशात अकस्मात पूर येतात. थोडक्यात अकस्मात पूर हे जागतिक तापमान वाढीचे फलित असून हवामान बदलाचा तो संकेत आहे. टिपा लिहा. क्रमांक 3, पुरा हवामानशास्त्र अभ्यासण्याची साधने. उत्तर, नद्या, हिमनद्या व इतरत्र आढळणारे अवसाद, झाडांच्या खोडांवरील वर्तुळ, बर्फाच्या खोलवरील गाभ्याचे नमुने, प्रवाळ कट्टे, प्रवाळ वर्तुळे व विरंजन क्रिया, सागरी निक्षेप, वनस्पती व प्राण्यांची जीवाश्मे ही हवामान बदलाचा अभ्यास करण्याची तंत्रे आहेत. टिपा लिहा. क्रमांक 4, हरितगृह वायू. उत्तर, पृथ्वीवरून नैसर्गिक व मानवी क्रियांमुळे विविध वायूंचे उत्सर्जन होते. हे वायू वातावरणाच्या वरच्या थरात जमा होतात व त्यामुळे वातावरणाची उष्णता साठवण्याची क्षमता वाढते. या प्रक्रियेस हरितगृह परिणाम म्हणतात.
व ज्या वायूच्या उत्सर्जनामुळे हा परिणाम होतो त्या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. बाष्प हा सर्वात प्रमुख हरितगृह वायू आहे. मात्र हा वायू प्रामुख्याने बाष्पीभवनाच्या नैसर्गिक कारणांमुळे वातावरणात असतो. हरितगृहांचे इतर वायू मात्र प्रामुख्याने मानवी उद्योग व क्रियांमुळे वातावरणात जातात. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रोजन ऑक्साईड व इतर वायू हे हरितगृह वायू असून ते प्रामुख्याने शेती, औद्योगिकीकरण, वाहतूक यामुळे वातावरणात पसरतात. लाकूड, कोळसा, खनिज तेल या जैविक इंधनाचा अधिकाधिक वापर, वनक्षेत्रातील घट यामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जगाचे सरासरी तापमान सतत वाढत असून त्यातून हवामान बदलाची गंभीर समस्या उभी ठाकली आहे. प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. जागतिक हवामान बदल हा नेहमी मानवनिर्मित होता असे नाही, स्पष्ट करा. 2. आपल्या शहरातील किंवा गावातील हवामान बदल रोखण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? या दीर्घ प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्न पहिला, सविस्तर उत्तर लिहायचंय. 1. जागतिक हवामान बदल हा नेहमी मानवनिर्मित होता असे नाही, स्पष्ट करा. उत्तर, आपण सविस्तर उत्तर लिहिणार आहोत त्याचं. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील शतकापेक्षाही जास्त कालावधीच्या तापमानाच्या नोंदी जागतिक पातळीवर उपलब्ध आहेत. या नोंदींवरून असे दिसून येते की शतकभरात पृथ्वीचे सरासरी तापमान 0.8 अंश सेल्सिअसने वाढले आहे. याला जागतिक तापमानवाढ म्हणतात. या जागतिक तापमानवाढीमुळे विविध अनिष्ट परिणाम घडून येत असून एकंदरीतच पृथ्वीवरील विविध ठिकाणच्या हवामानात बदल घडून येत आहेत. मात्र जागतिक हवामान बदलाच्या इतिहासाचा सखोल अभ्यास केल्यास पृथ्वीच्या हवामानात असा बदल प्रथमच होत आहे असे नाही. पृथ्वीवर यापूर्वी अनेकदा हिमयुग, हिमानी व आंतरहिमानीचे कालावधी येऊन गेले आहेत आणि त्यावेळी मानवनिर्मित कारणेच जबाबदार होती असेही नाही. खरे तर पृथ्वीवर हिमयुगाची आवर्तने चालूच असतात आणि त्यासाठी प्रामुख्याने पुढील घटक कारणीभूत असतात. त्यातला क्रमांक 1, सौर तापातील फरक. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा सातत्यपूर्ण नसते. सूर्यावरही सौर वादळे होतात. त्यामुळे ही ऊर्जा कमी जास्त होऊन पृथ्वीवरील तापमान वाढते किंवा प्रसंगी पृथ्वी थंडही होते. त्यामुळे हिमयुगाची आवर्तने होतात. 2. मिल्कोनव्हिच आंदोलन. पृथ्वी ही सूर्याभोवती लंबवर्तुळाकार प्रतलात फिरते. मात्र हे लंबवर्तुळ स्थिर नसून त्या प्रतलातही सतत बदल होत असतात. त्यास मिल्कोनव्हिच प्रभाव म्हणतात. त्यामुळे हजारो वर्षाचा एक दीर्घ कालावधी लक्षात घेतल्यास सूर्य, पृथ्वी यातील अंतर कमी जास्त होत असल्याचे दिसते. या मिल्कोनव्हिच आंदोलनामुळे पृथ्वीवर हिमयुगाची आंदोलनेही होताना आढळतात. क्रमांक 3, ज्वालामुखी उद्रेक. पृथ्वीवरील ज्वालामुखी उद्रेकातून विविध वायू, राख, धूळ यांचे अतिसूक्ष्म कण हवेत फेकले जातात. हे सूक्ष्मकण अनेक वर्ष हवेत तरंगत राहतात व त्यामुळे भूपृष्ठावर सौरताप कमी प्रमाणात पोहोचतो. त्यामुळेही तापमान घटून हवामान बदल घडून येतो. थोडक्यात या विवेचनातून दिसून येते की जागतिक हवामान बदल हा नेहमी मानवनिर्मित कारणांमुळेच न होता त्यास ही दीर्घकालीन नैसर्गिक कारणेही जबाबदार असतात. सविस्तर उत्तर लिहायचे. क्रमांक 2, आपल्या शहरातील किंवा गावातील हवामान बदल रोखण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? उत्तर, जागतिक हवामान बदल ही एक दीर्घकालीन व विस्तृत क्षेत्र व्यापणारी जागतिक घटना आहे. हा बदल दीर्घकालीन नैसर्गिक घटकांमुळे होतो. तसाच तो अनेक मानवनिर्मित घटकांमुळेही होतो. नैसर्गिक घटक आपल्या नियंत्रणात नसले तरी मानवनिर्मित घटकांवर आपण नियंत्रण आणल्यास अनिष्ट असा हवामान बदल रोखण्यात आपण हातभार लावू शकतो. ही एक सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रत्येक शहर व गावात विविध उपायांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सामूहिक जबाबदारीच्या या भूमिकेतून आपल्या शहर व गावात हवामान बदल रोखण्यासाठी पुढील उपाय सुचवता येतील. 1. जीवनशैलीत बदल. विज्ञानाने आपणास वीज, यंत्र, तंत्रज्ञान अशी अनेक वरदाने दिली. मात्र या वरदानांना आपण अयोग्य वापराद्वारे शाप ठरवले आहे.
उदाहरणार्थ विजेच्या शोधामुळे आता आपली दैनंदिन दिनचर्याच बदलली असून अनेक कामे जी आपण दिवसा उजेडी सूर्यप्रकाशात करू शकतो ती कामे आपण रात्री वीज जाळून करतो. अनेक कामांना आपण विविध यंत्र वापरतो. साधनसंपत्तीचा अतिरेकी वापर व संचय करतो. जीवनशैलीतील या बदलामुळे ऊर्जेच्या वापरात प्रचंड वाढ झाली असल्यामुळे हवामान बदल होतो. तो रोखण्यासाठी साधी जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे. 2. जैविक इंधनाचा कमी वापर. लाकूड, कोळसा, खनिज तेल यासारख्या जैविक इंधनाचा वापर कमी करणे आवश्यक आहे. असे केल्यास हवेतील कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी होऊन तापमान वाढ किंवा हवामान बदल नियंत्रणात आणता येईल. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरणे, थोडेसेच अंतर असल्यास पायी चालत जाणे, सायकलचा वापर वाढवणे हे उपाय योजता येतील. 3. पर्यायी इंधनाचा वापर. जैविक इंधनाचा कमी वापर करण्याबरोबरच सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी लाटांची ऊर्जा यासारख्या प्रदूषणविरहित पर्यायी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा उपयोग करणे गरजेचे आहे. क्रमांक 4. प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर. प्लास्टिक हे अविघटनशील असल्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. प्लास्टिकमुळे सागरांचे प्रदूषण, नदी प्रवाहात अडथळे व पूर इत्यादी समस्याही विषारी वायूंच्या उत्सर्जनामुळे हवामान बदल होत आहे. त्यासाठी प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या, धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या किंवा भांडी यांचा वापर वाढवणे गरजेचे आहे. 5. वृक्षसंवर्धन. वृक्षसंवर्धनामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. शिवाय तापमानही नियंत्रित राहते. अशा प्रकारे विविध उपाय योजून शहरातील व गावातील हवामान बदलाचे अनिष्ट परिणाम रोखता येतील. यानंतर आपण पुढील 6व्या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.